जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। सुस्वागतम। आज हम सब यहाँ स्वतंत्रता दिवस के अवसर पर उपस्थित हैं। कार्यक्रम शुरू होने से पहले 2 मिनट का मौन धारण करेंगे उनके लिए जिन्होंने अपनी जान गंवाई है इस महामारी में। नमस्कार, मैं मुस्कान अरोरा और मैं जानवी झाड़े आप सबका स्वागत करते हैं स्वतंत्रता के 75वें साल में। आन देश की शान देश के हम संतान हैं। 3 रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है। आप सभी को स्वतंत्रता दिवस के हार्दिक शुभकामना। आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर झेटे भाऊ, नाना भाऊ, प्राचार्य डॉक्टर प्रशांत भरभट सर, प्राध्यापक वर्ग व आमचे मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत। कोई भी कार्यक्रम होता है तो उसकी समीक्षा करना, उसका मूल्यांकन करना, मतलब कि उस कार्यक्रम को सफल करना, यह मुख्य ध्येय होना चाहिए किसी भी कार्यक्रम का। आज हम जब स्वतंत्रता के 75वें साल में प्रवेश कर रहे हैं और कोविड का दौर हमारे लिए कई ऐसी निराशाओं, नकारात्मक बातों और चुनौतियों का सामना कर रहे हैं, ऐसे में हमें अपनी नकारात्मक बातों को बाजू रखकर एकजुट होकर इस परेशानियों का सामना करना चाहिए, ना कि और निराश होना चाहिए। तो लोग क्यों इन परेशानियों में उलझे हैं, क्यों इन चुनौतियों को सरल नहीं कर रहे हैं, यही चीज़ों पे सवाल उठाने आ रही है अफीफ़ा अहमद अंतिम वर्ष से अपने संगीत के साथ। ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है, जंग है क्यों, तेरा दिल तो इतना बड़ा है, इंसान का दिल तंग है क्यों। ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है, जंग
तेरा दिल तो इतना बड़ा है, इंसान का दिल तंग है क्यों। कदम कदम पर सरहद क्यों है, सारी ज़मीं जो तेरी है। सूरज के फेरे करती है, फिर क्यों इतनी अंधेरी है। इस दुनिया के दामन पर इंसान के लहू का रंग है क्यों। ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है, जंग है क्यों। तेरा दिल तो इतना बड़ा है, इंसान का दिल तंग है क्यों। गूंज रही है कितनी चीखें, प्यार की बातें कौन सुने। टूट रहे हैं कितने सपने, इनके सपने कौन चुने। दिल के दरवाज़ों पर ताले, तालों पर ये जंग है क्यों। ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है, जंग है क्यों। तेरा दिल तो इतना बड़ा है, इंसान का दिल तंग है क्यों। धन्यवाद अफीफ़ा। आशा करते हैं सब एकजुट होकर इस चुनौतियों को सरल करें और कुशलता से रहें। हल्लीच्या 2 वर्षापासून आपण ह्या कोरोना महामारीमुळे घरात कंटाळून बसलो आहोत. आज सगळ्यांना 2 वर्षापूर्वीचं स्वतंत्र अनुभवायचं आहे. कोणाला शाळेत जायचं स्वतंत्र पाहिजे, तर काहींना परदेशात अडलेल्या नातेवाईकांशी भेटायचं आहे. कितीक फ्रंटलाईन वर्कर्सला त्यांच्या घरी जायचं स्वतंत्र पाहिजे. अशा अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वतंत्र पाहिजे. अशाच अगदी 2 वेगळ्या विषयांचा संबंध घेऊन येते वृषाली केंद्रे. सुप्रभात. मी वृषाली केंद्रे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, येथील उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणास 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 साली भारत ब्रिटिशांच्या जोखडापासून स्वतंत्र झाला. तारीख 15 ऑगस्ट माहे सोनेरी पहाट झाली. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला 1947 साली. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी आपण हा दिन मुक्तपणे साजरा करू शकत नाही, कारण कोरोना महामारीचे संकट आवासून आहे. त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घेऊन हा दिन साजरा करीत आहोत. आजचा दिवस भारताच्या समाजक्रांतीचा तसेच क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचा, कर्तृत्वाचा महान दिवस आहे. आपल्याला आज जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊनी प्राण, बलिदानाचे कफन बांधुनी लढले वीर महान. आठवण स्मरावी त्यांची, बलिदान ते केले, क्रांतीसाठी झटले अन क्रांतीवीर जे झाले. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील देशासमोर महागाई, भ्रष्टाचार, स्त्री भ्रूण हत्या, आतंकवाद, सीमावाद, व्यसनाधीनता, अत्याचार, कोरोनासारखी जागतिक महामारी अशा अनेक समस्या बळावत आहेत. या समस्या सोडवण्याचा भारत देश प्रयत्न करत आहे. या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी व देश विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी देखील प्रयत्न करायला हवे. देश नेहमी स्वतंत्र राहावा यासाठी आपण एक संकल्प करायला हवा. भारत देश विविधतेत एकता अशा संकल्पनेने ओळखला जातो. कारण इथे वेगवेगळ्या प्रांताचे, जातीचे, धर्माचे लोक राहत असून सुद्धा त्यांच्यामध्ये एकोप्याने राहण्याची क्षमता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जात असून ते एकमेकांचे भाव खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. विविधतेत एकता हीच आपल्या भारताची शान. प्रत्येक देशवासियाला इथे सारखा मिळतो सन्मान.
म्हणून अशाच एकोप्याने आपण भारत स्वतंत्र राहिला पाहिजे व भारताचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणूनच आज या पवित्र दिनी आपण चला एक निर्णय घेऊया. आपल्या देशाचे मूल्य जाणूया. प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया. आपले कर्तव्य जाणून घेऊया आणि देशात सुधारणा घडवूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद वृषाली. गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा आसमान में देश का सितारा. आज़ादी के दिन आओ मिलकर करे दुआ कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा. इसी आज़ादी की खुशियाँ मनाने आ रही है प्रेरणा पोहारकर अंतिम वर्ष से. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन आबाद रहे तो, आबाद रहे तो. वतन वतन मेरे आबाद रहे तो, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तो, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तो. मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझे से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझे से. पहुँचूं मैं जहाँ भी मेरे बुनियाद रहे तो, पहुँचूं मैं जहाँ भी मेरे बुनियाद रहे तो. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तो, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. आबाद रहे तो, आबाद रहे तो. धन्यवाद प्रेरणा. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात छोट्या मोठ्या समस्यांचा रोजच सामना करावा लागतो. पण ह्याच समस्यांचा सामना करताना आपण माणुसकी ही लाख मोलाची ठरवायची. प्रत्येकच जातीत धर्मात माणुसकीला महत्त्व स्थान दिले आहे आणि काही माणुसकी हाच धर्म स्वीकारतात. याच माणुसकीसाठी प्रार्थना घेऊन येत आहे श्वेता गागी.
धन्यवाद श्वेता। परिंदे भी खुद सफ़र तय करते हैं आसमानों का, सिखाया नहीं जाता उनको तरीका उड़ानों का। ये शायरी के साथ अब इस्तकबाल करते हैं गजाला शाहीन पठान प्रथम वर्ष से अपनी तकरीर के साथ। इज़्ज़त माब, मेहमानान खुसूसी, रिस्पेक्टेड प्रिंसिपल सर, मोहतरम टीचर्स इकराम और इस महफिल को चमकाने वाले सभी दरख्शंदा सितारों की खिदमत में मेरा सलाम। दोस्तों हम तिरंगा लहराएंगे, दोस्तों हम तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत भी गुनगुनाएंगे। दोस्तों हम तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत भी गुनगुनाएंगे। वादा करो इस मुल्क को दुनिया का सबसे प्यारा मुल्क बनाएंगे। सभी भारतवासियों को यौम आज़ादी 75वें स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत मुबारकबाद। मैं बुलबुल हूँ इसकी ये मेरा चमन है, मैं बुलबुल हूँ इसकी ये मेरा चमन है, मुझे सबसे प्यारा अपना ये वतन है। न पूछो ज़माने को क्या हमारी कहानी है, न पूछो ज़माने को क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी हैं, हम हिंदुस्तानी हैं, हम हिंदुस्तानी हैं। 15 अगस्त की तारीख भारत के रोशन बाप का वो दरख्शंदा सितारा है जिसे भारत की अवाम कभी फरामोश नहीं कर सकती। आज़ादी का मतलब वही समझ सकता है जिसने कभी गुलामी की हो। हम बहुत खुशकिस्मत है कि हमने स्वतंत्र भारत में जन्म लिया है। ये आज़ादी हमें मुफ्त में नहीं मिली, इसे वजूद में लाने के लिए न जाने कितने नौजवानों ने अपने वजूद को मिट्टी में मिला दिया। आज 15 अगस्त बेहद खुशी का दिन, क्योंकि आज हम और आप मिलकर उन तमाम मुहब्बान वतन की बारगाह में सलामी पेश करने के लिए जमा होते हैं जिनका बहता हुआ लहू हम नहीं भूल सकते, जिनके कटे हुए जिस्म हम फरामोश नहीं कर सकते। हज़ारों फूल से चेहरे झुलस के खाक हुए, हज़ारों फूल से चेहरे झुलस के खाक हुए, भरी बहार में इस तरह अपना ये बाग जला। मिला नहीं है अर्ज़ हिंद हमें तोहफे में, मिला नहीं है अर्ज़ हिंद हमें तोहफे में, जो लाखों दीप जले है तो ये चिराग जला। आज़ादी के सबसे बड़े रहनुमा महात्मा गांधी जी और उनके साथियों ने, जैसे मौलाना अबुल कलाम आज़ाद, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरह ने बड़ी मेहनत और अज़्म से आज़ादी हासिल करने का अज़्म लिया। लेकिन अंग्रेज़ों ने हमारे आज़ादी के अलमबरदारों पर बड़े बड़े मजालिम ढाए, जलियान वाले बाग जैसे कई मजालिम ढाए और इन्हें जेलों में भी बंद रखा। मगर मुजाहिदीन आज़ादी ने हिम्मत नहीं हारी और लाखों मुजाहिदीन आज़ादी के सामने अंग्रेज़ों को घुटने टेकने पड़े और हमारा भारत छोड़कर अपने मुल्क वापस लौटना पड़ा। हमें शहीदान वतन को भी नहीं भूलना चाहिए, जिनके कुर्बानियों के नतीजे आज हमारा भारत आज़ाद मुल्क है। हथेलियों पर सर रखकर लड़ने वाले यही वो बहादुर थे। खूब फरमाया गजाला, धन्यवाद। सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। रहबर रहे राह मोहब्बत, रह न जाना राह में, लज्जत ए सरहार नवर्ती दरी न मंजिल में है। वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है। ऐसे ही अपना जज्बा दिखाने आ रही है प्रथम वर्ष की छात्राएं। महफूज रहे
धन्यवाद इस दमदार गाने के प्रदर्शन के लिए। एकता के बिना जनशक्ति की ताकत नहीं है जब तक कि उसे ठीक तरीके से सामंजस्य में ना लाया जाए और एकजुट ना किया जाए, और तब यह एक आध्यात्मिक शक्ति बन जाती है। इसी एकता को नाट्य रूप में प्रदर्शित कर रहे हैं प्रथम वर्ष के छात्र। Good morning to one and all present here. We are the students of BHMS first year from Antar Bharti Homeopathic Medical College, Daba, Nagpur. Present in front of you a short skit on. I will not explain it further. Let's see what they do. People are trying hard to make revolutionary changes in the society. It is our sole responsibility to stop discrimination on all bases, that is, gender, color, rich, poor, anything. Because as said by M.K. Gandhi, one revolution can make big change. आए तो सोचकर कुछ कर दिखाएंगे, आए तो सोचकर कुछ कर दिखाएंगे, तारीख में कुछ काम करके जाएंगे, गुजर जाएंगे किसी मौसम की तरह लेकिन, गुजर जाएंगे किसी मौसम की तरह लेकिन, अपने आमाल से फिर भी दुनिया को याद आएंगे. Now we want to present a small patriotic skit on unity, humanity and equality. On this auspicious day of our 75th Independence Day, here we present a short drama based on real event of ancient times. जनों के संकट
in the society. It is our sole responsibility to stop discrimination and all basis, that is gender, color, rich, poor, anything. Because as said by M.K. Gandhi, one revolution can make big change. आए तो सोचकर कुछ कर दिखाएंगे, आए तो सोचकर कुछ कर दिखाएंगे, तारीख में कुछ काम करके जाएंगे, गुजर जाएंगे किसी मौसम की तरह लेकिन, गुजर जाएंगे किसी मौसम की तरह लेकिन, अपने आमाल से फिर भी दुनिया को याद। धन्यवाद, आपने खूप दर्शाया जहाँ एकता है वहाँ हमेशा जीत होती है. आपण जाणताच आहात की जेव्हा भारतावर इंग्रजांची जुलमी राजवट होती तेव्हा आपल्याला भूमातेला ह्या पारतंत्र्याच्या जोखड्यातून मुक्त करण्याकरिता प्रत्येक क्रांतिकारक प्रयत्न करीत होते. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा दोन विचारांचा प्रभाव होता. एक जहालमातीवत्व, तो दुसरे मवाळमतवादी. जहाल म्हणजेच सशस्त्र क्रांतीवीर विश्वास ठेवणारे, तर मवाळ शांततेच्या मार्गाचे पुरस्कर्ते होते. आज आपल्यामध्ये एक अशाच क्रांतीवीराची कहाणी घेऊन येते आहे. रचना कासम. नमस्कार, मी रचना कासमपुरे. आज मी माझ्या आजोबांची गोष्ट तुमच्यासमोर सांगू इच्छिते. माझ्या आठवणीतले आप्पाजी म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय मोतीराम गोड. आप्पा म्हणजेच माझ्या आईचे वडील, ज्यांच्या अनेक स्वातंत्र्य चळवळीचे किस्से ऐकत मी मोठी झाले. त्यापैकीच एक किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आप्पा आज या जगात नाही, परंतु आमच्या स्मरणात मात्र कायमस्वरूपी आहे. जेव्हा त्यांना आम्ही विचारायचो की तुम्ही स्वातंत्र्य सैनिक कसे झालात, कारण की आम्ही बघत होतो की त्यांना खूप मोठ्या शासकीय कार्यक्रमात बोलवायचे. इतकेच नाही तर दरवर्षी 9 ऑगस्टला क्रांतीदिनी त्यांना मुंबईवरून राज्य सरकारचे निमंत्रण मिळायचे. ते मुख्यमंत्री यांच्या समवेत त्यांचे कार्यक्रम व्हायचे. आम्हाला आश्चर्य वाटायचं की त्यांनी असं काम केले की शासना स्तरावरून वसंतराव नाईक, तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री, व त्यांचे प्रमाणपत्र तर होतेच, परंतु इंदिरा गांधी यांचे ताम्रपत्रसुद्धा प्राप्त होते. म्हणजेच आप्पाजींचा पराक्रम काही वेगळा असणार व त्याबद्दलचे कुतूहल आमच्या मनात आणखीनच गडद झाले. जेव्हा जेव्हा आम्ही आजोळी जायचो तेव्हा त्यांच्याकडून एक नवीन प्रसंग ते आम्हाला सांगायचे. प्रथम मी तुम्हाला त्यांचा परिचय देते. आप्पाजींचा जन्म 1923 साली अकोला जिल्ह्यातील दहिंडा या गावी झाला. परिस्थिती तशी गरिबीचीच होती. ते वयाच्या 14व्या-15व्या वर्षीच आपली उपजीविका भागवण्यासाठी अकोला येथे गेले. डाबकी रोड अकोला इथे राहत असतानाच तेव्हाचा काळ पारतंत्र्याचा होता. लहानपणीपासूनच आप्पा क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकत होते, त्यामुळे लहानपणीपासूनच स्वातंत्र्याची ज्योत हृदयात पेटली होती. व अकोल्याच्या डाबकी रोडला राहायला आल्यापासून ते जवळच असलेला अकोटकर यांचा वाडा व त्या वाड्यात नेहमी तालीम चालायची व आप्पासुद्धा नित्यनियमाने दिवसभर काम करून रात्री आखाडा मारण्याकरिता तालमीत जाऊ लागले. तसेच त्यांची तिथेच ओळख काही मित्र व इतर क्रांतिकारकांची झाली. त्यातच एक क्रांतिकारक म्हणजे अनंत स्वामी, जे भगतसिंग व राजगुरू ग्रुपचे सदस्य होते. त्यांच्या सहवासात पेटलेल्या ज्योतीचे कधी दगदगत्या क्रांतीच्या मशालीत रूपांतर झाले हे कळलेच नाही. ते सवंगड्यासह विविध स्वातंत्र्य विषयक उपक्रमात नेहमीच भाग घेत असत. त्यामुळेच क्रांतिकारक स्वामींनी त्यांना अत्यंत आतल्या गटात त्यांचा प्रवेश करून घेतला व एक अत्यंत जोखमीची कामगिरी त्यांच्यावर सोपवली. ती कामगिरी म्हणजे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण. व लवकरच आप्पाजी त्या बॉम्ब बनवण्यात तरबेज झाले. काही दिवसांनी एका गुप्त बैठकीत मोजक्या सहकार्यासमवेत क्रांतिकारकांची बैठक वाड्यात झाली व अकोला येथील कोतवाली म्हणजेच तेव्हाचे इंग्रजांचे पोलीस मुख्यालय याला उडवायची ठरवले. मग त्यात निवड झाली आप्पाजींचीच. मग सर्वजण कामाला लागले. दररोज पाहणी करणे, कोण अधिकारी आहेत, किती आहेत याचा दैनंदिन आढावा घेण्यात आला व एक तारीख निश्चित करण्यात आली व त्याकरिता बनवलेले बॉम्ब फुटतात की नाही याची चाचणी करणे आवश्यक होते. त्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी आप्पाजींना सांगण्यात आले. आप्पाजींनी शहराच्या 4ही दिशा शोधून काढल्या. तेव्हाच वाशिम रोड बायपास जवळच्या एका नाल्याची निवड बॉम्बच्या प्रात्यक्षिकेसाठी केली. वेळ तशी दुपारची होती. परिसर निर्जन होता. तरीही एक उंच झाडावर चढून सहकार्याने पाहणी केली. चोहोबाजूंनी कोणीच नव्हते. तेव्हा ठिकाण ठरले व आप्पाजींनी बॉम्ब त्या पेटीच्या बाहेर काढले व त्यातून बनवलेला तो बॉम्ब भारत माता की जय म्हणून पिन ओढली.
मग हातातील बॉम्ब नाल्यात फेकला आणि मोठा आवाज झाला. पशु पक्षी प्राणी सैलभैल पळू लागले व इकडे सहकाऱ्यांसोबत आप्पाजी पण त्या स्थळापासून दूर पळत होते. मोहीम फत्ते झाली. इकडे रात्री वाड्यात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता व आता कोतवाली उडवायचीच असा ठाम निर्णय झाला. काही दिवस परत कोतवालीची चाचवणी पाहणी सुरू झाली आणि तो दिवस उजाडला की ज्या दिवशी कोतवाली उडवायचीच व इंग्रजांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवायचे. परंतु रेकी करत असताना असं लक्षात आले की कोतवालीची सुरक्षा काही वाढलेली होती व सर्व शिपाई खडा पहारा देत होते. म्हणजेच बॉम्बच्या प्रत्यक्षिकेची खबर लागली की काय अशा शंका येत होत्या. तरीही ठरलेला बेट पूर्ण करायचाच याच एका भावनेने सर्वजण भारावले होते व ठरल्या त्याच दिवशी करायचा. मोहीम फत्ते करायची ठरल्याप्रमाणेच सकाळची 4 वाजताची वेळ होती. त्यामुळे पूर्णच रात्र तयारीतच गेली. विविध सूचना देण्यात आल्या. आप्पाजींना तयार करण्यात आले. पैजामा सत्रा घातलेले आप्पाजी तसेच गळमाळ शब्द व त्यात ठेवलेला तो बॉम्ब घेऊन आप्पा कोतवालीच्या दिशेने निघाले. काही अंतरावर लपतछपत सहकारी होतेच. मोरणी नदीचा पूल पार करून आप्पा कोतवालीच्या जवळ पोहोचले. परंतु सकाळी 3:30ची वेळ होत असूनही बंदोबस्त तगडा होता. तरीही आप्पा अंधाराच्या फायद्याने हळूहळू पुढे सरकत होते. तेवढ्यात अचानक बॅटरीचा झोल डोळ्यावर पडला. कौन है वहा असा आवाज झाला. एका क्षणी असे वाटले की पळून जावे, परंतु बेट पूर्ण होणार नाही. तेव्हा धीटपणे पुढे जात पिशवीतून बॉम्ब बाहेर काढला. ते त्या पोलिसांनी पाहिले व सिटी वाजवली. बाकी शिपाई धावत येत असतानाच आप्पाजींनी धावत जाऊन कोतवालीमध्ये बॉम्ब फेकला. शिपाई हे पाहताच जागा मिळेल तिथे लपून बसले व आप्पा परत मोरणी नदीकडे धावत गेले. नदी पार करत असताना जुना शहरातील गल्ली बोळीतून धावत सुटले. आवाज झाला नाही म्हणून मागे वळून पाहिले तर मोठा आवाज झाला. बॉम्बने फुटण्यास वेळ घेतला पण मोहीम फत्ते झाली. त्याचे समाधान आपांच्या चेहऱ्यावर अंधारातही दिसून येत होते. त्याच दिवसापासून इंग्रजांनी चौताळून क्रांतिकारकांच्या घरांवर छापे मारणे सुरू केले व यात कोण कोण सामील आहेत याची माहिती गोळा काही फितुरांकडनं मिळवली. इकडे आप्पाजी नद्या नाला पार करत अकोट ते तेल्हारा मार्गे बुलढाण्याच्या दिशेने रान तुडवत निघाले. बरेच दिवस अज्ञातवासात काढल्यानंतर एक दिवस इंग्रजांनी त्यांना पकडले व तुरुंगात टाकले. काही दिवस अकोला, अमरावती व नागपुराच्या तुरुंगात त्यांना कैद ठेवले. तब्बल 2 वर्ष तुरुंगवास भोगल्यावर 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 6 ते 8 महिन्यांनी आप्पाजींना सोडण्यात आले. मग काय वर्ष 19 असताना परत अकोल्यात काम पाहणे सुरू केले. तेव्हा तुरुंगवास भोगला म्हणून त्यांना कोणी काम पण देत नव्हते. तेव्हा भायती नावाच्या सद्गृस्थांनी त्यांना सायकलीच्या दुकानात काम दिले व तिथे 40 वर्ष पुढचे 40 वर्ष ते त्याच दुकानात कारागिरी म्हणून राहिले. त्याच काळात त्यांना शासनातर्फे मानधन सुद्धा मिळत होते. अकोल्याच्या जवाहर बागेत त्यांचं नाव विजयस्तंभावर आजही कोरले आहे. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. परंतु आजही आप्पा आमच्या स्मरणात क्षणोक्षणी राहतात. असे माझे आप्पा स्वातंत्र्यवीर मोतीराम गणपत बोस. मी त्यांचे व इतर सर्व स्वातंत्र्यवीरांचे नमन करते. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद रचना. अब हम आपके सामने पेश करते हैं एक वीडियो जो उन योद्धाओं को समर्पित है जो कि कोरोना वायरस से लड़ाई में दिन रात जुटे हुए थे और जुटे हुए हैं और आगे भी रहेंगे. नन्ही सी हंसी भोली सी खुशी फूलों सी वो बाहें भूल गए. जब देश ने दी आवाज हमें हम घर की राहें भूल गए. हम सोए नहीं कई रातों से जाने वतन सा चांद बुझे. हमें नींद उसी दिन आएगी जब देखेंगे आबाद तुझे.
तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। मजबूर हुई जब दिल की दुआ, तो हमने दवा से काम लिया। वो नब्ज नहीं फिर थमने दी, जिस नब्ज को हमने थाम लिया। बीमार है जो किस धर्म का है, हमसे न कभी ये भेद हुआ। सरहद पे जो वर्दी खाकी थी, अब उसका रंग सफेद हुआ। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सुना था डॉक्टर्स भगवान का रूप होते हैं, पर आज ऐसा लगता है कि कोरोना वायरस से लड़ने की इस चुनौती की घड़ियों में भगवान ने ही डॉक्टर्स का रूप ले लिया है। आप सभी के लिए एक छोटी सी अनाउंसमेंट। हमारे कॉलेज का एक ऑफिशियल यूट्यूब पेज शुरू किया गया है और साथ ही में फेसबुक और इंस्टाग्राम पेजेस भी शुरू किए गए हैं। आने वाले सभी कार्यक्रम और सारे अपडेट्स इन्हीं पेजेस के थ्रू दिए जाएंगे और पूरे कार्यक्रम की वीडियो भी यूट्यूब पर अपलोड की जाएगी, ताकि जो कोई कारण से उपस्थित ना हुए हो वो भी कार्यक्रम का लुत्फ उठा सके। साथ ही में यह कार्यक्रम में मैनेजमेंट बैच 2017 ने अपनी प्रमुख भूमिका निभाई है और यह सारे ऑनलाइन सुविधाएं का इनिशिएटिव भी बैच 2017 के स्टूडेंट्स ने मिलके कॉलेज में अप्रोच किया और कॉलेज ने ये अप्रूव किया। उसके लिए हम आप सभी के आभारी हैं। आप सभी के पास कोई भी फ़ोटोज़ या वीडियोस हो जो आप जब चाहते हैं कि ऑफिशियल पेजेस पे शेयर हो, उसके लिए आप कभी भी हमें अप्रोच कर सकते हैं। नाउ आई रिक्वेस्ट जानवी टू प्लीज़ कंटिन्यू। थँक यू। हा कार्यक्रम अंतिम टप्प्यावर आलेला आहे। अख्ख्या कार्यक्रमात पुरेपूर साथ दिल्याबद्दल धन्यवाद। आपले आभार मानण्याकरिता येत आहे स्नेहल रामटेके। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ईर्ष्यकृपेने सुयोग आला, ईर्ष्यकृपेने सुयोग आला, म्हणून आपण येथे आलात। द्विगुणित करुणी प्रेम आपले, मनी आमच्या हर्ष बहरला। बघता बघता शेवट आला, सुरुवात करते आभाराला। आजच्या कार्यक्रमाला लावलेले आदरणीय आचार्य डॉक्टर जिडे भाऊ, तसेच आदरणीय डॉक्टर नाना भाऊ, प्राध्यापक डॉक्टर बलबट सर, तसेच आदरणीय शिक्षकगण, विद्यार्थीगण यांचे मी मनापासून आभार मानते। वेळात वेळ काढून मान्यवर आपण येथे आलात। व्यक्त करुनी विचार आपले, मोलाचा हा संदेश दिला। धन्य झालो आम्ही, किती कसे मानावेत आभार आपले, किती कसे मानावेत आभार आपले समजेना। समारोपाच्या भाषणात शिक्षक आणि विद्यार्थी बोलले खास।
समारोपाच्या भाषणात विद्यार्थी आणि शिक्षक बोलले खास संदेश दिला मोलाचा वाढविला आमचा ज्ञान आणि विश्वास म्हणून मानते आभार विविध गुणांनी नृत्यछटांनी सजला मंच सारा तरुणाईचा जल्लोष बेधुंद पसरला सारा पर्वणी मिळाली रसिकांनाही खूपच बहारदार म्हणून मानते शतशः आभार फुलांनी फुलांचे मन पहा आज जपले अशा या उत्सवी प्रसंगी उपस्थित आभार मानते सर्वांचे धन्यवाद.